पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मी त्या सगळ्या वचनांवर खूण केलीये जे तोंड आणि शब्दांविषयी आहेत. मला वाटतं की देव या गोष्टींपेक्षा इतर कोणत्याही गोष्टींविषयी अधिक बोललेला नाही. आणि आपण याची सुरुवात पाहतो उत्पत्तीमधल्या पहिल्या काही वचनांमध्ये. देवाने पृथ्वी निर्माण केली आणि ती आकारविरहित होती, पण वचन 1 आणि 2 मध्ये काहीतरी घडलं. देवाने ती अस्ताव्यस्त केली नव्हती, पण जेव्हा सैतान आणि त्याचे दूत पडले तेव्हा पृथ्वी आकारविरहित झाली आणि पृथ्वीवर सगळीकडे अंधार अस्ताव्यस्तपणा होता. आणि हे 2 आठवड्यांपूर्वीच मी वाचलं, म्हणजे ते लक्षात आलं. आणि देवाचा आत्मा तळपत होता, प्रतीक्षेत होता. आणि देव म्हणाला, प्रकाश हो. आणि पवित्र आत्मा आपल्या कामाला लागला. बघा, पवित्र आत्मा तुमच्या जीवनावर तळपत असतो. माझी खात्री आहे तुमच्यातील प्रत्येकाकडे देवदूताचं मोठं सैन्य आहे, जे कदाचित खूप कंटाळलं असेल, कारण तुम्ही देववचन बोलता तेव्हाच ते काम करत असतं. देवदूत देवाचं वचन ऐकतात, कुरकुर किंवा तक्रार करणं ऐकत नाहीत. चला, तुमच्या देवदूतांना तुम्ही कामाला लावा. देवाचा आत्मा तळपतोय. सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्या मनातल्या विचारांमध्येच गढून जाऊ नका. प्रभूची इच्छा जाणून त्याप्रमाणे करा, त्यामुळे बदल येईल. परमेश्वराला काहीच अशक्य नाही. तुम्हाला कितीही कठीण वाटत असलं, तुम्ही त्यात कितीही मुरलेला असलात आणि त्याची कितीही दुर्गंधी येत असली, तरीही देव हा देवच आहे. आणि मी इथे उभी राहून तुम्हाला आत्मिक खोटेपणाचा आव आणण्याविषयी सांगत नाहीये. मी हे सांगतेय कारण यामुळे माझ्या जीवनात बदल झालेला आहे. यहेजकेल 37. परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याने मला उचललं आणि खोऱ्यात नेऊन ठेवलं. तेथे अस्थीच अस्थी होत्या. अस्थीच अस्थी. त्याने मला त्यातून चोहोकडून फिरवले. तो पहा, त्या खोऱ्यांच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अतिशुष्क होत्या. फक्त अस्थी नव्हत्या, शुष्क अस्थी. आणि मग तो म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील का? याचा अर्थ देव तुम्हाला विचारतोय, माझ्या मुला, तुझा विश्वास आहे का मी हे बदलू शकतो? तुझा विश्वास आहे का की मी मृताला जगवीन? तुझा विश्वास आहे का की मी लाजराला पुन्हा उठवीन? तुम्ही आपल्या समस्येला लाजराचं नाव देऊन तिला म्हणायला हवं, तुझं पुनरुत्थान होणार आहे. आमेन. तू कबरेतून बाहेर येणार आहेस. या अस्थी सजीव होतील. आपण ते वचन पुन्हा एकदा वाचूया. मग तो म्हणाला, मानव पुत्रा, या अस्थी सजीव होतील का? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तर फक्त तुलाच ठाऊक आहे. आणि हे मला आवडतं, हे समजून घ्या. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश दे. अरे बाप रे. आणि त्याच म्हण, हे शुष्क अस्थींनो, परमेश्वराचं वचन ऐका. बघा, आज प्रभूनेच हे माझ्या मनात घातले, कारण मी फार काळापासून संदेश देते आणि मी पुष्कळ गोष्टी शिकवल्या आणि काही यासाठी शिकवल्या कारण त्या एक महत्वाचा सिद्धांत होत्या. आणि मला जाणीवपूर्वक हा विचार करावा लागायचा की ओ, त्यांनी हे ऐकलंय, त्यांनी हे ऐकलंय, त्यांनी हे ऐकलंय. देवाने माझ्या मनात हा विचार देऊन म्हटलं, जेव्हा तू सभांना जातेस तेव्हा मला वाटतं तू असा संदेश दे जो तिथे येणाऱ्या एकाही व्यक्तीने आजवर ऐकला नसेल. कारण ठाऊक आहे, कारण इथे जमलेल्या 200, 300, 400 किंवा 1000 लोकांना याची जराही कल्पना नसेल की त्यांच्या मुखाचा त्यांच्या जीवनातल्या समस्यांशी जवळचा संबंध आहे. हे ठाऊक होण्याच्या पुष्कळ वर्ष आधी मी चर्चमध्ये होते. आमेन. तू ह्या अस्थींना परमेश्वराचा संदेश दे.
प्रभू परमेश्वर या अस्थींस म्हणतो, पहा मी तुम्हामध्ये श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि मी तुम्हा स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हास त्वचेने आच्छादीन, तुम्हामध्ये श्वास घालीन म्हणजे तुम्ही शुष्क अस्थींनो सजीव व्हाल आणि तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. तो तुम्हाला जे काही सांगतो ते करा. बघा, घरभर फिरून कशालाही न उद्देशून मोठ्याने काहीतरी बोलणं मला मूर्खपणाचं वाटतं. मला हे मूर्खपणाचं वाटतं असं नुसतं म्हणणं की मी मस्त काही शेपूट नाही, वर आहे, खाली नाही, मी अनेक जणांना पैसे पुरवू शकते, मला उधार घ्यायची गरज नाही, मी जे काही माझ्या हातात घेते त्यात मला यश मिळतं, माझी भरभराट होते, मी पवित्र आत्म्याने भरलेली, माझ्यामध्ये धार्मिकता, शांती, आनंद आहे, ख्रिस्त येशूमध्ये जे आहेत त्यांना दंडाज्ञा नाही, देव माझ्यावर प्रीती करतो. खरंच असं काही करणं मला मूर्खपणाचं वाटेल. पण एक सांगू का, विजय मिळवण्यासाठी कोणताही मूर्खपणा मला मान्य आहे. मी हे 2 आठवड्यांपूर्वीच वाचलं. खरं तर कुणीतरी मला याविषयी सांगितलं. हे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालंय की इतर लोक तुमच्याशी काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःशी काय बोलता यावर तुम्ही विश्वास ठेवत असता. ही हसण्यासारखीच गोष्ट आहे बंधू. हो, म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता की मी महामूर्ख आहे, मी कधीच काही नीट करू शकत नाही, मी काहीही केलं तरी अशी लठ्ठच राहणार, माझं वजन कधीच कमी होणार नाही, मला कधीच पैसे मिळणार नाहीत, नेहमी मला थोडंच मिळतं, बघा असं म्हणणं किती धोकादायक असतं. 2012 मध्ये मी मुखावर एक नवं पुस्तक लिहिण्याचा विचार करते, ज्याच्या मुखपृष्ठावर असेल कुलूप लावलेल्या तोंडाचं एक भलं मोठं चित्र. कदाचित लोकांना हे समजू शकेल. त्याला मी नाव देईन, तोंड ठेवा बंद. इतरांच्या म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या म्हणण्यावर जास्त विश्वास ठेवा. तेव्हा स्वतःला सांगा की देवाला तुम्ही आवडताय खरंच. पण तुम्ही हे न समजल्यामुळे जर स्वतःला हेच सांगत असाल की मला नाही वाटत देव माझ्यावर प्रीती करत असेल, मला नाही वाटत देवाला मी आवडत असेल, तर स्वतःची शक्ती अशा नकारात्मक गोष्टींमध्ये खर्च करण्यापेक्षा मी हे आव्हान देते की जर तुम्हाला देवाच्या प्रीतीचं प्रकटीकरण झालं नसेल तर येणाऱ्या 30 दिवसात तुम्ही दररोज दिवसातून 10 वेळा हे मोठ्याने म्हणा की देवाला मी आवडते, देवाला मी आवडतो. तुम्ही स्वतःला आरशात बघा आणि मोठ्याने म्हणा देवाला मी आवडते. आणि 30 दिवस संपता तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल. आणि बघा, हीच आपली समस्या आहे. वचन ऐकण्यासाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो. आपली अपेक्षा असते की त्यांनी वचनाचा अभ्यास करून आपल्याला ते द्यावं आणि आपण आरामात खुर्चीवर बसून ऐकल्यावर ते आपल्या जीवनात कार्यकारी ठरावं. पण वचनाचं कार्य असं होत नाही, असं नक्कीच होत नाही. बायबल म्हणतं ज्या प्रमाणात, ज्या मापाने विचार आणि अभ्यासाच्या तुम्ही देता म्हणजे सत्य ऐकता, त्याच मापाने म्हणजे त्याच मापाचं ज्ञान तुम्हाला परत मिळतं. उद्या तुम्हाला हे समजेल की देवाचं वचन ऐकल्यानंतर सैतान येऊन ते ऐकलेलं वचन चोरण्याचा प्रयत्न का करतो आणि हे करण्याचा त्याचा अचूक मार्ग म्हणजे तो तुम्हाला नवीन चिंता देतो. त्याची मुळीच इच्छा नसते की तुम्ही जे ऐकलंय त्यावर तुम्ही मनन चिंतन करावं. तुमच्यापैकी बरेच जण मला हे सांगू शकणार नाहीत की गेल्या रविवारी तुम्ही काय ऐकलं. पुष्कळांना हेही सांगता येणार नाही की काल मी काय संदेश दिला, तो तुम्हाला आवडला असेल पण तुम्हाला आत्ता आठवत नाही. सगळेच जण असे नसतील पण काही जण आहेत. असं का होतं? तुम्ही त्यावर मननच करत नाही. मुद्दे लिहा, सीडी घ्या. जर तुमच्यासाठी त्यात काही खास असेल तर ते ऐका. तुम्ही ते 10दा ऐकलं तरी तुम्हाला त्याचा लाभच होईल. मला बऱ्याच लोकांनी सांगितलंय की मी ती संदेश शृंखला अक्षरशः 100 वेळेला ऐकलेली आहे. मी एका मुलीशी बोलले जिला फार वर्षांपासून अनियमित आहार समस्या होती. तिच्या पालकांनी तर अमाप पैसा खर्च करून उपचारांसाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये तिला ठेवलं होतं आणि तिला मिळालं माझं पुस्तक मनाची युद्धभूमी. आणि ती म्हणाली जेव्हा तिला काही खाल्ल्यानंतर ओकावंसं वाटायचं तेव्हा ती पळत जाऊन ते पुस्तक घ्यायची आणि प्रसाधन गृहासमोर उभी राहून ती मोठ्याने माझं पुस्तक मनाची युद्धभूमी वाचायची आणि आज ती त्या त्रासातून मुक्त झालेली आहे.
चला आता तुम्हाला धीट व्हावं लागेल. घरात कोणी नसताना आरशासमोर उभं राहून मोठ्याने स्वतःशी बोला. तर अस्थि जगल्या. रोमकरास 4:17. बघा, मला हे कळत नाही कारण मला थोडं विचित्र वाटतंय. म्हणजे गेल्या 40 वर्षांपासून मी चर्चला जाते, पण मी असलं काही यापूर्वी कधीच ऐकलेलं नाही. हो, कदाचित म्हणूनच आज तुम्ही इथे आहात, काहीतरी नवीन शिकण्यासाठी. रोमकरास 4:17. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहमाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. देव नसलेल्या गोष्टी असल्यासारखा बोलावतो आणि आपण त्याच्याजवळ हे कबूल केलं पाहिजे. खरं तर कबूल करणं म्हणजे देव जे म्हणतो तेच आपण म्हणणं. ग्रीक भाषेत त्याचा अर्थ आहे देव जे म्हणतो तेच आपणही म्हणणं. हा शास्त्रभाग अब्राहमाविषयी सांगतो. आणि देवाने त्याला वचन दिलं होतं की त्याला आणि साराला मुलगा होईल. पण सारा तेव्हा वृद्ध होती आणि गर्भधारणेचं तिचं वय उलटून गेलं होतं आणि अब्राहम 100 वर्षांचा असून त्याचं शरीर निर्जीव होतं. पण देवाने त्याला अभिवचन देऊन त्याचं नावही बदललं. दोघांची नावं बदलली. तेव्हाच्या काही नावाला आतापेक्षाही जास्त महत्व होतं आणि देवाने त्याचं अब्राम हे नाव बदलून त्याला अब्राहाम हे नाव दिलं, कारण अब्राहामचा अर्थ आहे अनेक राष्ट्रांचा पिता. अब्राहाम हे नाव प्रत्येक वेळी त्याला आठवण द्यायचं की तुला मुलं होतील, तुला मुलं होतील, तुला मुलं होतील, तुला मुलं होतील. आणि प्रत्येक वेळी अब्राहाम म्हणत असेल मी अब्राहाम आहे आणि म्हणूनच मला मुलं होतील, मला मुलं होतील, मला मुलं नक्कीच होतील. मला सांगता येणार नाही की साराला काय वाटत असेल, पण 90व्या वर्षी तुम्हाला तेवढं काही विशेष वाटत नाही. आणि इथे तर तिला कधीच मुलं झाली नव्हती आणि म्हणून त्यांच्यासाठी तेव्हा ही फार विशेष गोष्ट ठरली असेल. नक्कीच. पूर्वी तिचं नाव होतं साराय, पण देवाने तिला सारा म्हटलं, ज्याचा अर्थ होता राजकन्या. तिला स्वतःविषयी नवीन दृष्टिकोन स्वीकारायचा होता. तिच्या जीवनात देवाचं कार्य बघायचं होतं की मी राजकन्या आहे, मी राजकन्या आहे. आणि अब्राहम म्हणत असेल मला मुलं होतील, मला मुलं होतील. आणि इथे ही राजकन्या आहे, ती त्या मुलांना जन्म देईल. तुमच्या कबुलीवर दृढ राहा. तुमच्या हृदयात जे आहे तेच तुमच्या मुखातून बाहेर पडतं. तुम्ही चिंतित असाल तर तेच बाहेर येईल. तुमच्या मनात कुणाविरुद्ध काही असेल, थोड्या वेळ थांबा, ते बाहेर पडेल. तुम्हाला कोणी आवडत नसेल, तुम्ही ते बोलून दाखवाल. कुणाचा राग येत असेल तर तो बाहेर पडेल. तुम्ही 1-2 आठवडे लपवून ठेवाल, पण तो बाहेर पडणारच. म्हणून प्रार्थना करा आणि वचनात सांगितलं तसं तसं करा. तसं करा. ज्याप्रमाणे मारिया सेवकांना म्हणाली, जेव्हा चमत्काराची गरज होती, तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा. आज मी तुम्हाला सांगते, तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा. आता प्रभू तुम्हाला अशा काही गोष्टी करायला सांगेल ज्या तुमच्या डोक्यावरून जातील कदाचित. आणि मला नाही माहित की तुम्ही येशू बरोबर इतका वेळ घालवलाय की ज्यामुळे तुम्हाला कळेल त्याला बदल घडवून आणायला आवडतं. तो अविश्वसनीयरित्या विश्वासू आहे. एक गोष्ट देवाविषयी मी सांगू शकते, तो अविश्वसनीयरित्या विश्वासू आहे. ज्या प्रकारे त्याने लोकांना आरोग्य दिलं ते बघा. 2 लोकांना त्याने एकाच प्रकारे बरं केलं नाही. म्हणजे हा अंध मनुष्य बघा, ज्याला आरोग्य हवं होतं आणि येशू जमिनीवर थुंकला आणि त्याने चिखलाचा गोळा बनवला. म्हणजे आता पुढे ऐका, आपल्यापैकी कोणी त्या ठिकाणी असतं तर म्हणालं असतं की माफ करा येशू, पण हे अस्वच्छ आहे. म्हणजे आम्हाला चमत्कार हवा आहे, पण तो स्वच्छतेने मिळेल का? आता चला जरा विचार करा, तुम्ही कसं वागले असतात. असं म्हटलंय की त्यांनी चिखल त्याच्या डोळ्यांवर लावला आणि म्हटलं आता जाऊन त्या तळ्यामध्ये आपले डोळे धुवू. आता हे लक्षात घ्या, अंध व्यक्तीला कोणीही कुठे पाठवत नाही. माफ करा येशू, मला दिसत नाहीये. मला कदाचित तिथे जाऊन जिवंत राहता येणार नाही. त्याला तो धोंडा लोटायचा होता, त्याला विश्वासाचं पाऊल पुढे टाकायचं होतं.
मला या सर्व स्थळांना भेट देता यायला हवी, कारण ते सुंदर आहे आणि असं म्हटलंय, येशूने म्हटलंय जा आणि त्या तळ्यामध्ये धू. आणि बायबल सहजपणे म्हणतं आणि तो गेला आणि त्याला शोधत परत आला. येशूने म्हटलं जा आणि तो गेला आणि त्याला शोधत परत आला. तो म्हणाला जा आणि तो गेला आणि त्याला शोधत परत आला. देवाने जर तुम्हाला सांगितलं जा आणि तुम्ही तिथेच उभे राहिलात तर साहजिकच तुम्हाला काहीही दिसणार नाही. हो, हालेलुया. दहा कुष्ठरोगी बरं करा, बरं करा. त्या दिवसांमध्ये जेव्हा कुष्ठरोगी बरे व्हायचे तेव्हा त्यांना स्वतःला याजकाला दाखवावं लागायचं आणि मग याजक त्यांना शुद्ध घोषित करून समाजामध्ये स्वीकारायचे आणि हा त्यांच्या नियमाचा भाग होता. तर हे लोक येऊन म्हणाले बरं करा. तो म्हणाला करतो. जाऊन स्वतःच याजकास दाखवा. रोग अजूनही आहे, मग दाखवून काय फायदा? बघ येशू, माझा हात कुष्ठरोगाने कसा झडून गेलाय तुम्हाला दिसत नाही का? कुष्ठरोगामुळे मी किती विद्रूप झालोय बघा तुम्ही. पण बायबल म्हणतं आणि ते गेले आणि जाता जाताच ते शुद्ध झाले. ओ ओ ओ ओ, तुम्ही चालायला हवं. तुम्ही म्हणता माझ्या जीवनात काहीच घडत नाहीये, पार्क केलेली कार चालवता येत नाहीये. दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांनी जाऊन स्वतःला याजकाला दाखवलं आणि त्याने त्यांना शुद्ध ठरवलं. ते सर्व नव्या जीवनासाठी सज्ज झाले. या 10 पैकी एकच येशूचे आभार मानायला परतला. ही खूपच दुःखाची गोष्ट आहे नाही का? येशूची सवय होती की तो लोकांना अशा गोष्टी करायला सांगायचा ज्या निरर्थक वाटायच्या. धोंड दूर सारा, पण मी ती धोंड दूर सारू शकत नाही. ती माझ्यापेक्षाही मोठी आहे, मी ती लोटू शकत नाही. आणि मुख्य म्हणजे त्याला मरून 4 दिवस झाले, ती धोंड दूर लोटताच फार भयंकर दुर्गंधी पसरे. तू त्याला मरू का दिलंस? येशू विश्वासाच्या शोधात होता. कशाच्या? विश्वासाच्या शोधात. तुम्ही म्हणाल मला विश्वास आहे, तर मग या. कुणाला तो दिसतोय का? फक्त विश्वास आहे असं म्हणणं निरर्थक आहे. विश्वास दाखवा. विश्वास दाखवा. तुमच्या मुखातून विश्वास निघालेला मी ऐकलाय, तुमच्या मुखातून संशय निघालेलाही मी ऐकलाय. प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना करून आपला विश्वास देवाला दाखवा. कशाची चिंता करू नका. तुम्ही प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टीसाठी प्रभूकडे मागा. मागतच राहा. आणि आजच एक निश्चय करा की इथून जाण्यापूर्वी आता इथून पुढे तुम्ही असा ठाम निश्चय करा की तुम्ही प्रभूला एक समर्पित जीवन जगाल आणि जे काही तो तुम्हाला करायला सांगेल ते तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आणि मनापासून कराल. आणि जरी तुम्हाला कल्पना नसली की प्रभूने सांगितलेलं काम पुढे कसं न्यायचं, तरी त्या दिशेने पुढे जाण्यासाठी तुम्ही पाऊल टाकाल आणि विश्वास ठेवाल प्रभू तुम्हाला शक्ती देईल. ते जाता जाताच शुद्ध झाले. तो गेला आणि त्याच्याकडे परत आला. येशूला सवय होती की तो अपंग लोकांना उठून उभं राहायला सांगायचा. बायबलमध्ये पुष्कळ लोक येशूकडे यायचे जे अधू आणि अपंग होते आणि तो त्यांच्याकडे बघून म्हणायचा चला उठा. माफ करा. बघा तो मनुष्य जो 38 वर्ष एका तळ्याजवळ पडून होता, त्याची गोष्ट मला आवडते. माझ्या प्रत्येक सभेमध्ये मी ती गोष्ट सांगते. देशाबाहेर होणाऱ्या सभांमध्ये मी ही गोष्ट सांगते. ज्या प्रत्येक ठिकाणी मी जाते तिथे मी ती सांगते. आणि प्रत्येक भाषा बोलणाऱ्या लोकांना ती आवडते. योहान 5 तळ्याकाठचा मनुष्य 38 वर्ष तळ्याकाठी तो का होता? कारण वर्षातून एकदा देवदूत येऊन तळ्यातलं पाणी हलवायचा आणि त्या पाण्यामध्ये प्रथम उतरणारा रोगी बरा व्हायचा. म्हणून प्रत्येक जण त्या तळ्याकाठी चमत्काराची वाट पाहत होते. नकारात्मकतेचं किती चित्र होतं हे. या वर्षी मला प्रथम पाण्यात उतरता आलं नाही, पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी माझी पाय येईलच. आणि येशूने येऊन त्या माणसाकडे पाहिलं. त्याला ठाऊक होतं की किती काळापासून तो तिथे होता. बायबल म्हणतो तो त्याला म्हणाला तू इथे कधीपासून असं पडून आहेस? आणि तो येशूकडे पाहून म्हणाला मला इथे पडून झालेत 38 वर्ष. 38 वर्ष हा फार मोठा काय? मी तुम्हाला विचारते, तुम्ही कधीपासून त्या गुंत्यात आहात?
तुमचं वय किती आहे? किती वर्षांपासून तुम्ही देवासोबत चालताय आणि ते तुम्ही कसं सिद्ध कराल? तुम्ही किती लोकांना मदत करताय? एखाद्याचं जीवन सुखी होण्यासाठी तुम्ही रोज काय करता? बघा, मला माहित नाही, मला हे जाणून घ्यायचंय देवाची माझ्याकडून काय अपेक्षा आहे. मला ठाऊकच नाही माझं वरदान काय. मला ठाऊक नाही माझं वरदान काय, पण मला बोलता येतं म्हणून मी बोलते. आमेन. असं काही शोधा जे तुम्हाला चांगलं करता येतं आणि ते करा तुम्ही. हो, हालेलुया. तू इथे केव्हापासून आहेस? 38 वर्षांपासून. तो म्हणाला, प्रभू मला हे आवडतं प्रभू. मला मला तळ्यामध्ये उतरवायला कोणीच नाहीये. पहिली चूक. कोणीतरी येऊन मला मदत करावी याची मी वाट पाहतोय. मला आता बघा, आता जरा थांब जॉयस. हे बघ, तो माणूस अधू होता. मला एक गोष्ट सांगायची, 38 वर्षात मी सरपटले असते. मी तळ्याच्या काठापर्यंत पोहोचलेच असते आणि जेव्हा येशू तिथे आला असता तेव्हा मी असं म्हणाले असते की आता हे बस झालं. मी इथे आहे, पण मी इथेच पडून राहणार नाही. मी आतमध्ये पडते आणि तू बरं केलं नाहीस तर मी मरून जाईन. ऐकलत का? प्रभू पाणी उसळतं तेव्हा तळ्यात सोडावयास माझं कोणीच इथे नाही आणि माझ्या आधी दुसराच कुणीतरी तळ्यात उतरतो. येशूला त्याची दया आली, कारण त्या स्थितीत तो पडून होता. अरे रे बिचारा, काय हे 38 वर्ष तुला मदत करणारं कोणीच नव्हतं. ओ, फारच वाईट, फारच वाईट. येशूने त्याच्याकडे जे काही म्हटलं त्याच्या पुढे एक मोठं उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजेच येशू ते मोठ्याने म्हणाला असेल आणि तो त्या दुखणे करायला उद्देशून म्हणाला, चल उठ लवकर, चल उठ. देवाने तुम्हाला 200 मैलांवरून इथे आणलं आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी तुम्ही $400 खर्च कराल आणि हे सगळं एवढ्यासाठी की मी आज तुम्हाला म्हणावं, चला उठा. येशू पुढे जे म्हणाला ते मला आवडतं. तो म्हणाला की आपली बाज उचलून घेऊन इथून चालू लाग. मला हे आवडतं. इथे पडून राहिल्यामुळे जो काही पसारा झालाय तो आवरून घे. तुमच्यापैकी काही जण उठले असतील, पण झालेला पसारा देवाच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही आवरला नसेल. कदाचित असे काही लोक असतील ज्यांच्याशी तुम्ही समेट करणं गरजेचं असेल, पण प्रभूला अपेक्षित असलेलं हे काम तुम्ही केलेलं नाहीये. तुम्ही धोंड बाजूला सारली नाहीये. तुम्ही पुनरुत्थानाची वाट पाहताय. चला आता तुमच्या वाट्याचं काम करा. टाळाटाळ करणं फार घातक आणि फसवं असतं. कारण आपल्याला वाटतं की मी हे करणारच. ठीक आहे, पण कधी करणार तुम्ही ते? लवकरच? नक्की माहित नाही. योग्य वेळ जेव्हा असेल तेव्हा. देवाने थांबायला सांगितलं नसेल तर ती योग्य वेळ आत्ताच आहे. आपण तयारीत राहून आपलं काम करूया. देव तुम्हाला निरर्थक गोष्टी करायला सांगू शकतो, अशा गोष्टी ज्या कुचकामी असू शकतात, पण तो जे काही करायला सांगतो ते तुम्ही केलं तर तुमच्या जीवनात चमत्कारांचा वर्षाव होईल. बघा, देव खरोखरच विश्वासू आहे आणि तो नेहमी आपली भूमिका करतो. आपण आपली भूमिका करायला हवी, म्हणजे चमत्कार नक्कीच घडेल. लक्षात घ्या, येशूने लाजराला पुन्हा जिवंत केलं, पण त्याने लोकांना ती धोंड सारायला लावली. त्यांनी त्यांची भूमिका लगेच पार पाडली. जर देव कुणासाठी काही चांगलं करू शकतो तर देव तुमच्यासाठीही चांगलं करणारच आहे. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत.
आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.